माझ्याकडेच आहेत, मी जपून ठेवलेले आहेत. कारण माझ्या सासूबाईंची इच्छा होती की माझ्या 3 सुना जेव्हा येतील तेव्हा त्या 3ही सुनांना ते सारखे वाटून द्यायचे किंवा सारखं त्याचा एक दाग तयार करायचा आणि तिघींना सारखा दाग घालायचा. म्हणून माझी सासूबाई सगळे अलंकार अंगावर घालणार आणि लगेच पहाटेच 5 वाजता गावात जाणार आणि बाकीच्या महिलांना उठवणार, अगं उठा उठा की हळदी कुंकवायचं आहे. संक्रांती जवळ आली की तो कार्यक्रम असायचा. मग त्या जेव्हा उठवायच्या तेव्हा बाकीच्या महिला झोपलेल्याच असायच्या. मग त्या खडबडून उठणार, मग घाई आंघोळ करणार, मग हळदी कुंकाला येणार. माणसं मरणानंतर 4-2 वर्ष कोणीतरी नाव घेतं, पण आज 20 वर्ष झाले अजूनही माझ्या सासूचं कौतुक माझ्या गावात केलं जातंय. अशी बाई होती म्हणतात की ती जर असं लुगडं नेसली, असं एखादं मनुष्य त्याला लटकला तरी फिटणार नाही, असं एकदम राहणं सुद्धा कडक होतं, एकदम टॉपमध्ये. आणि चेहऱ्याकडे पाहिलं ना, फोटोकडे खूप तेज चेहऱ्यावर होतं, पण गरिबी परिस्थिती होती. परिस्थिती इतकी गरिबी होती की ते आजार बरा करण्याची सुद्धा त्यांच्याकडे ऐपत नव्हती, म्हणून मरण स्वीकारावं लागलं. एवढी वाईट परिस्थिती होती. कारण 3 लेकरांचं पोषण करायचं, मुलं शिकत होते. आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या पतिदेवांना त्यांची अशी इच्छा होती की रोज त्या कामाला जायच्या आणि एक डबा केला होता, त्या डब्यामध्ये आठवड्यातले बाजूला टाकायचे. काय संसार असेल आणि काय कटकसर असेल लक्षात घेऊ, खूप असं घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. बाजूला 10-5 रुपये टाकायच्या आणि ते 10-5 रुपये वर्षभर साठायच्या. आणि मग ताहराबादची यात्रा असायची. तुम्ही यूट्यूबवर पाहिलं असेल आपल्या भागामध्ये कुठं की ताहराबादची महिपती महाराजांनी ज्यावेळी भगवान पंढरीनाथ त्यांच्यासोबत ताहराबादला येतात, धाकल्या आषाढी एकादशीला, त्यावेळी दिंड्या ताहराबादला येतात. 400-500 दिंड्या ताहराबादला येतात. तर एक दिंडी त्या बाजूने म्हणजे आमच्या वाडीच्या बाजूने यायची. तर माझ्या सासूची इच्छा असायची ह्या लोकांना चहा पाजायचा. म्हणून माझी सासूबाई त्या लोकांना ते वर्षभर साठवलेले पैसे त्याचा चहा साखर आणायचे आणि त्या दिवशी त्या दिंडीला चहा पाजायचे. असं बरंच वर्ष केल्यानंतर पुढं अशी ऐपत झाली की ती भाजी भाकरी त्यांना खाऊ घालायची. आणि हे सगळं म्हणजे इतकं मन किती सोज्वळ असेल, किती दान करायची इच्छा असेल. आणि त्या दान करायच्या इच्छेमध्ये परमार्थामध्ये एक दिवस असा प्रसंग आला की माझ्या पतिदेवांना त्यांनी सांगितलं की बाबा तू इथं राहू नको, हा डोंगर माळ आहे, इथं काही पिकत नाहीये, इथं पिकली तर भक्तीच चांगली पिकेल, इथं काही ऊस पिकणार नाही, घास पिकणार नाही. म्हणून ती भक्ती पिकवण्यासाठी, कारण महिपती महाराजांनी भक्ती पहिली पिकवलेली आहे, म्हणून तू आळंदीला जा आणि कीर्तन शिक. मग माझे पतिदेव आळंदीला गेले. 5 वर्ष आळंदीमध्ये राहिले, शिक्षण घेतलं आणि पहिलं कीर्तन त्यांचं आमच्या त्या वाडीमध्ये ठेवलं. वाडीमध्ये कीर्तन ठेवलं. त्यावेळी माझी सासूबाई इतकी आजारी होती की ती उठून गावात दर्शनाला जिची इच्छा होती, जिनं एवढं शिकवलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांचंही त्यामध्ये सहभाग आहेच, पण जिवंत माणसाचं जास्त कौतुक करायचं नसतं. मग 6 महिन्यातून एकदा पैसे पाठवायचे, कसं तरी काम करून पैसे बाजूला काढून ठेवायचे आणि लेकरासाठी काय काय करायचं. एवढे 5 वर्ष गेले आणि मुलगा कीर्तनकार झाला, कीर्तन करायला गावात आला. पण जिच्या इच्छेने हे सगळं झालं ती कीर्तन ऐकायला जाऊ शकली नाही. आणि घरात ती अगदी जमिनीला सगळं गाव सांगतं, आजही सगळे पाहुणे रवळे सांगतात. माझ्या सासूबाईंना 6 बहिणी आहेत, बरोबर ना, आणि एक भाऊ आहे. तर त्या सगळ्या आज सांगतात की माझे पतिदेव तेव्हापासून ते गावीच राहिले. आई आजारी पडली ना, आता आळंदीला जायचं नाही, कुठं जायचं नाही. आईचे अगदी कपडे धुवायचे, तिला खाऊ घालायचे. एवढी ती आजाराने एवढी ग्रस्त झालेली होती की 5-6 महिने ती एका जागेवर होती. माझ्या पतिदेवांनी सगळं त्यांचं केलं, असं सगळे लोकच सांगतात. स्वतःचं कोणीही सांगतं, पण लोक सगळे सांगतात. आणि हे सगळं करता करता माझ्या सासूबाईंची इच्छा होती की माझा नवनाथ कीर्तन करावं.
कीर्तन झालं तेव्हा मी ऐकायला जाऊ शकले नाही. आता मी कधी परत कीर्तन ऐकेल. आणि पाहता पाहता त्यांचा मृत्यू झाला. कोजागिरी पौर्णिमा संपल्याबरोबर त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळी सगळ्यांना तर दुःख झालंच झालं, परिसरालाही दुःख झालं, आमच्या वाडीलाही खूप दुःख झालं की बाई अशी होती की सगळ्या महिलांना ती परमार्थाकडे प्रवृत्त करणार होती. नुसताच परमार्थ करत फिरणारी नव्हती. घर संसार सांभाळून, परिस्थिती सांभाळून आणि मुलं शिकवून. म्हणून यांचे दुसरे 2 भाऊ आहेत, त्यांना सुद्धा शिकवलं. तेही चांगलं शेती व्यापार सगळं काही करतायत, सगळं काही व्यवस्थित आहे. पण त्यांना जी इच्छा होती, आमच्या दारामध्ये माझं लग्न झालं तर असे डोके इतके उंच उंच झाडं होते. तर माझ्या मावस सासा सांगतात की हे जे झाडं तिने लावले त्यावेळी ती म्हणायची की माझे नातू या झाडाला मी माझ्या नातवांना झोळी बांधील. किती काय काय माणूस बोलून जातो, पण भगवंताने त्यांची ती इच्छा पूर्ण नाही केली. पण त्यांची जी अन्नदानाची इच्छा होती, ती अन्नदानाची इच्छा म्हणून आणि माझ्या गुरुदेवांचा सुद्धा तसा आदेश आला. आम्हाला खूप आनंद वाटला की माझ्या सासूबाईची इच्छा होती स्वतः कष्ट करून काम करून 1-1 रुपये बाजूला टाकून, तर आपण नर्मदा माईची साधना करतो आहोत. तर नर्मदा माईच्या किनाऱ्यावर अन्नक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी अन्नक्षेत्रावर असे परिक्रमावासी येतात, कधी 70 येतात, 80 येतात, 100 येतात, 150 येतात. जेव्हा बाजरीची भाकरीन पिठलं खातात तेव्हा एवढा आनंद वाटतो. मला खरोखर माझ्या सासूची आठवण येते. मी त्यांना पाहिलेलं सुद्धा नाहीये, तरी सुद्धा तिचे विचार, कारण स्मरण त्यालाच म्हणत असतात. पुण्य स्मरण तेच असतं की त्या कर्माची माणसाला आठवण आली पाहिजे, त्या व्यक्तीची नाही. की त्यांची इच्छा ह्याच्यातून पूर्ण होते आणि म्हणून त्या आशीर्वाद देत असतात. म्हणून त्यांची कधी पुण्यतिथी असेल, कधी आविद्वा नवमी असेल, अधिक मास असेल, काही असेल, तर मला त्यांची एवढी आठवण येते. आणि त्यांच्या नावाने सुवर्णदान असेल, चांदीदान असेल, वस्त्रदान असेल, सहजच माझ्या हातून घडून जातं. माझे पतिदेव म्हणतात असं का करते तो, मुद्दामून म्हणत असतात. त्यावेळी मी सांगते अरे त्या जर जिवंत असत्या तर वर्षाचा त्यांना कमीत कमी 10,000 रुपये तरी खर्च झालाच असताना. मग आपण असं समजायचं त्या जिवंतच आहेत म्हणून त्यांच्या नावाने तो खर्च करत राहायचा. कुठं दान करायचं असेल तरी सुद्धा मी त्यांना सांगत असते की बाईच्या नावाने करा, कारण पितरांच्या नावाने केलेलं दान हे खूप पुण्य देणारं असतं, डबल पुण्य देणारं असतं. म्हणून तर असा त्यांच्या जीवनाचा प्रवास त्या पद्धतीचा. आणि त्याच्यानंतर माझे पतिदेव कीर्तनकार झाले. पण नर्मदा माईने खरोखर त्यांची प्रगती अशा पद्धतीने करून घेतली की नर्मदा माईने साधना तिची करून घेतली. म्हणून त्यांच्या 4 पायी परिक्रमा झाल्या. आणि 1 परिक्रमा करणं म्हणजे सगळे पितर तृप्त होतात, पितर सगळे आशीर्वाद, आणि पितरांच्या आशीर्वादाने संसार सुखाचा होत असतो. म्हणून आज माझ्या सासूबाईंचं हे 20वे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आज मी त्यांना विनंती करून सांगितलं की मला आज संकल्प सोडायचा, तुम्हालाही सोडायचं असेल तर तुम्हीही सोडू शकता, पण मला सुद्धा त्याचं पुण्य भेटलं पाहिजे आणि आशीर्वाद भेटले पाहिजे. कारण त्यांचे आशीर्वाद असतील तरच आपण कोणती साधना करू शकतो, कोणता परमार्थ करू शकतो आणि कोणतंही कार्य करू शकतो. म्हणून आज आपण या ठिकाणी